Hello everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic, you already learn about the introductory part of the biomolecules. After that, the first biomolecule, that is the carbohydrates. Then you studied about the lipids, and now in today's lecture you will study about the proteins. Proteins, these are important to our body because all, for example, hormones, enzymes, all these are made from the proteins. Okay, so proteins, in this point you will study about the introductory part of the proteins. After that, the characteristic and classification of the proteins, and these proteins are classified into three types: simple proteins, conjugated proteins, and derived proteins. So these proteins are important to our body. For example, कोलॅजन. तर कोलॅजन हे जे प्रोटीन आहे ते आपल्या मसल्समध्ये, टिश्यूजमध्ये प्रेझेंट असतं. सो प्रोटीन इज इम्पॉर्टंट बिल्डिंग ब्लॉक एलिमेंट इन अवर बॉडी, अँड हियर is the diet which rich in proteins: meat, fish, almonds, some vegetables, some fruits are rich in proteins. Then the word protein, this word protein is come from the Greek word proteus, and the meaning of proteus is फर्स्ट और प्रायमरी इम्पॉर्टन्स. हा जो प्रोटीन वर्ड आहे तो ग्रीक वर्ड प्रोटियसपासून तयार झाला आहे आणि त्याचा मिनिंग आहे फर्स्ट और प्रायमरी इम्पॉर्टन्स, म्हणजे खूप गरजेचा असा जो सबस्टन्स असतो त्याला प्रोटीन म्हणायचं किंवा त्याचा हा मिनिंग आहे प्रोटीन. अँड these meaning of this protein word is was suggested by Berzelius, Swedish scientist आहे. In Berzelius in 1830 he find out the term protein, and the meaning of word protein is primary importance. आणि हा जो वर्ड प्रोटीन आहे तो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजनस सबस्टन्सेस एक्सप्लेन करण्यासाठी यूज केला गेला बाय मल्डर. मल्डरने हा वर्ड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजनस जे सबस्टन्स आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी यूज केला. सो मल्डर अडॉप्टेड दी टर्म प्रोटीन टू रेफर दी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजनस सबस्टन्सेस फाउंड इन द सेल ऑफ ऑल ॲनिमल्स अँड प्लांट्स. ओके, then characteristics. So proteins are large molecules containing amino acid units ranging from 100 to 3000. आता हे जे प्रोटीन्स आहेत ते लार्ज मॉलिक्युल्स आहेत. सो दीज आर मॅक्रोमॉलिक्युल्स, अँड दीज मॅक्रोमॉलिक्युल्स कन्सिस्ट ऑफ ॲमिनो ॲसिड्स. ॲमिनो ॲसिड्सने बनलेले असतात, अँड दीज ॲमिनो ॲसिड युनिट्स रेंजिंग फ्रॉम 100 to 3000 एवढे ॲमिनो ॲसिड एका प्रोटीनमध्ये असू शकतात. सी दीज कलर्ड बॉल लाईक स्ट्रक्चर्स आर नथिंग बट द ॲमिनो ॲसिड्स, अँड दे ॲमिनो ॲसिड्स फॉर्म अ लॉंग चेन. सी दिस इज अ लॉंग chain of the protein. So this is polypeptide chain. Poly means many, आणि हे अमिनो ॲसिड बाइंड होण्यासाठी जो त्यांच्यामध्ये बॉन्ड असतो दॅट बॉन्ड इज पेप्टाइड बॉन्ड. सो इट इज पॉलीपेप्टाइड चेन. सो प्रोटीन्स आर ऑल्सो नोन ॲज पॉलीपेप्टाइड्स. सो प्रोटीन्स हॅव हाय मॉलिक्युलर वेट्स. तर यांच्यामध्ये बरेच ॲमिनो ॲसिड्स एकमेकांना जॉईंट होत एक लाँग चेन फॉर्म करतात. त्यामुळे हे जे प्रोटीन्स आहेत दे हॅव अ हाय मॉलिक्युलर वेट, आणि हाय मॉलिक्युलर वेट असल्यामुळे सच प्रोटीन्स आर मॅक्रो मॉलिक्युल्स. Then proteins can contain any or all of the 20 natural occurring amino acid types. आता प्रोटीनसाठी 20 नॅचरली ऑकरिंग ॲमिनो ॲसिड्सची गरज असते. 20 ॲमिनो ॲसिड्सने प्रोटीन्स तयार होतात. मग काहींमध्ये एकाच प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स असतात, काहींमध्ये कॉम्बिनेशनमध्ये ॲमिनो ॲसिड्स असतात. सी दिस इज अ लिस्ट ऑफ डिफरंट 20 ॲमिनो ॲसिड्स.
alanine, origin, aspartic acid, asparagine, say cysteine, valine, tyrosine. So these are the 20 natural occurring amino acids. So these amino acids are useful for the formation of proteins. मग त्यापैकी काही amino acids ही बेसिक आहेत, त्यापैकी काही ॲसिडिक आहेत. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ केमिकल स्ट्रक्चर ऑफ दी ॲमिनो ॲसिड्स. तर असे हे जे ॲमिनो ॲसिड्स आहेत ते एकमेकांना बाइंड होऊन एक लाँग चेन तयार करतात. मग यामध्ये हे जे कार्बन असतो तो पॉलीव्हॅलंट आहे. त्याला बरेच त्याचे व्हॅलन्स शेल फुलफिल आहेत. दिस इज द कार्बॉक्झिल ग्रुप अँड दिस इज द ॲमिनो ग्रुप. असे 2 ग्रुप आहेत. इथे हायड्रोजन अटॅच्ड आहे आणि इथे आर ग्रुप आहे. सो आर इज द व्हॅरिएबल साईड चेन. इथे एक व्हॅरिएबल साईड चेन असते. सगळे हे जे ॲमिनो ॲसिड्स आहेत त्यांच्यामध्ये हे जे 3 पार्ट आहेत, ॲमिनो ग्रुप, कार्बॉक्झिल ग्रुप अँड हायड्रोजन, हे कॉमन असतात. मग चेंज कुठे होतो तर आर ग्रुप म्हणजे साईड चेन बदलल्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे 20 ॲमिनो ॲसिड्स अवेलेबल झालेले आहेत. मग हा आर ग्रुप सपोज ॲसिडिक असेल तर ते ॲसिडिक ॲमिनो ग्रुप असतो, ॲसिडिक ॲमिनो ॲसिड झालं. इफ इट इज बेसिक देन सच ॲमिनो ॲसिड इज बेसिक ॲमिनो ॲसिड्स. ओके, so such amino acids bind together to form polypeptide चेन. आणि हे जे ॲमिनो ॲसिड्स आहेत याला सबस्टिट्यूटेड मिथेन पण म्हणतात. जसं मिथेन्सचे 4ही ज्या व्हॅलन्स शेल आहेत त्या हायड्रोजनने फुलफिल झालेल्या असतात. तसंच याच्या ज्या 4ही शेल्स व्हॅलन्स जे स्पेस आहेत ते हे 4 सबस्टन्सने हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अँड व्हॅरिएबल साईड चेनने फुलफिल झालेले आहेत. देन सी हियर, दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ द ॲमिनो ॲसिड जे आपण लास्ट स्लाइड्समध्ये बघितलं. ॲमिनो ग्रुप आहे, हा कार्बॉक्झिल ग्रुप आहे आणि हा व्हॅरिएबल आर ग्रुप आहे. मग ॲमिनो ॲसिड्समध्ये चेंजेस कुठे होतात तर त्या आर ग्रुपमध्ये चेंजेस होत जाणार. त्यामुळे वेगळे 20 प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स आपल्याला अवेलेबल होतात प्रोटीन सिंथेसिससाठी. मग यांच्यामध्ये सपोज हियर इज द एक्झाम्पल ऑफ लायसिन. हियर आर ग्रुप is replaced by these side chain and these side chain have additional amino group. Additional amino group आहे and amino group is basic in nature. So such amino acid is basic amino acid. Lysine is the basic amino acids. अशा बेसिक अमिनो ॲसिडने तयार झालेलं प्रोटीन असेल देन सच प्रोटीन इज बेसिक प्रोटीन. हेच आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये सगळं बघणार आहोत. हियर इज द साईड चेन इज रिप्लेस्ड बाय modified benzene ring. Such amino acid is known as tyrosine. ओके, अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत की ज्यांच्यामध्ये साईड चेनमध्ये बेन्झिन रिंग अटॅच झालेली आहे. देन हियर इज दी अनदर एक्झाम्पल. दिस व्हॅरिएबल ग्रुप हॅज ॲडिशनल COOH मीन्स कार्बॉक्झिल ग्रुप. ॲडिशनल कार्बॉक्झिल ग्रुप आहे. सो this carboxyl group is acidic in nature and so such amino acid is acidic amino acid. Then here is the cysteine. In cysteine there is the addition of sulfur group. इथे सल्फर अटॅच झालेला आहे. and this glycine, this example glycine, here the variable group is only a hydrogen. कोणती लॉंग अशी साईड चेन इथे नाही आहे. ओनली हायड्रोजन इज हियर. सो इट इज स्मॉलेस्ट अमिनो ॲसिड्स. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द अमिनो ॲसिड्स. सो प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह. प्रोटीन्स हे खूप रिॲक्टिव्ह असतात म्हणून एन्झाम्स हे प्रोटीन्सने बनलेले असतात अँड एन्झाम्स आर रिॲक्टिव्ह अँड हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. एन्झाम्ससुद्धा हायली स्पेसिफिक असतात, हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. देन प्रोटीन्स आर ॲम्फोटेरिक इन नेचर. ॲम्फोटेरिक मीन्स दे ॲक्ट्स ॲज बोथ ॲसिड्स अँड बेसेस. दोन्ही प्रकारे ते ॲक्ट होतात, ॲसिड्स अँड बेसेस. असं का होतं बिकॉज these amino acids, proteins are made from the amino acids and amino acids have both the group, acidic group and also the basic group. See here, this amino group is basic group, this carboxyl group is acidic group. So these are amphoteric means they act as both acids and bases. Then the behavior of protein is strongly influenced by pH.
प्रोटीनचं वर्किंग आहे, त्यांचं बिहेवियर आहे ते pHने अफेक्ट होतं, स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय दी pH. प्रॉपर pH असेल, फॉर एक्झाम्पल काही ॲसिडिक प्रोटीन्स असतात, काही बेसिक प्रोटीन्स असतात. ओके, सो इट इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय दी pH. So a protein consists of more basic amino acids such as lysine and arginine exist as a cation. आता जी प्रोटीन्स बेसिक ॲमिनो ॲसिड्सने तयार झालेली असतात, फॉर एक्झाम्पल लायसिन, ज्यामध्ये साईड चेनमध्ये एक ॲडिशनल ॲमिनो ग्रुप असतो, त्यामध्ये बेसिक ॲमिनो ॲसिड तयार होतं. मग अशा बेसिक ॲमिनो ॲसिड्सपासून जी प्रोटीन्स तयार होतात, दे एक्झिस्ट ॲज अ कॅटायन, मीन्स दे हॅव अ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, अँड बिहेव्स ॲज अ बेस म्हणून ती बिहेव करणार ॲट द फिजिओलॉजिकल pH ऑफ 7.4. त्यांच्या वर्किंगसाठी त्यांना 7.4 हा pH लागतो, म्हणजे बेसिक pH झाला. सच प्रोटीन्स आर कॉल्ड बेसिक प्रोटीन्स. अशा प्रोटीन्सना काय म्हणायचं? बेसिक प्रोटीन्स. ज्यांच्यामध्ये बेसिक ॲमिनो ॲसिड्स आहेत, दीज आर बेसिक प्रोटीन्स. देन हिस्टोन. मग बेसिक प्रोटीनचं एक्झाम्पल काय आहे? तर हिस्टोन्स. सो हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स आर बेसिक प्रोटीन्स. म्हणजे हिस्टोन हे जे प्रोटीन आहे, न्यूक्लिओ प्रोटीन आहे, इट इज फाउंड इन DNA और RNA. तर हिस्टोन प्रोटीन हे बेसिक प्रोटीन असतं की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, अ प्रोटीन रिच इन ॲसिडिक ॲमिनो ॲसिड्स. आता काही प्रोटीन्स ॲसिडिक ॲमिनो ॲसिड्सने रिच असतात, पण यांच्यामधली जी साईड चेन आहे त्यांच्यामध्ये कार्बॉक्झिल ग्रुप ॲडिशनल असतो, त्यामध्ये ॲसिडिक ॲमिनो ॲसिड्स असतात. मग अशा ॲसिडिक ॲमिनो ॲसिड्स मुळे तयार झालेली जी पॉलिपेप्टाईड चेन आहे, एक्झिस्ट ॲज ॲन ॲनायन. ॲनायन मीन्स इट हॅज अ निगेटिव्ह चार्ज अँड बिहेव्स ॲज ॲन ॲज अ ॲसिड म्हणून ते बिहेव करणार. सच प्रोटीन्स आर कॉल्ड ॲसिडिक प्रोटीन. अशा प्रोटीन्सना काय म्हणायचं? ॲसिडिक प्रोटीन्स. दोज प्रोटीन्स आर मेड फ्रॉम दी ॲसिडिक ॲमिनो ॲसिड्स आर नोन ॲज ॲसिडिक प्रोटीन्स. मग अशा टाईपचे ॲसिडिक प्रोटीन्स फाउंड इन मोस्ट ऑफ दी ब्लड प्रोटीन्स आर ॲसिडिक प्रोटीन्स. बरेचसे ब्लड प्रोटीन्स जे आहेत, ब्लडमध्ये असणारे प्रोटीन्स, ते सगळे कसे आहेत? ॲसिडिक प्रोटीन्स आहेत. देन डायपोलार आयन्स. प्रोटीन्स हे ॲमिनो ॲसिड्सने तयार झाले असतात आणि ॲमिनो ॲसिड्स हे डायपोलार आयन्स असतात. इट इज ऑल्सो नोन ॲज झ्विटर आयन. त्याला झ्विटर आयनसुद्धा म्हणतात. तर डायपोलार आयन्स म्हणजेच काय? डाय मीन्स टू पोलार आयन्स आर देअर, मीन्स पॉझिटिव्ह अँड ऑल्सो दी निगेटिव्ह, मीन्स कॅटायन और anion. Both charges are present on a same structure. So an anion with both negative and positive charges is called dipolar ion. त्याला झ्विटर आयन पण म्हणतात. त्यामुळे अशा ॲमिनो ॲसिड्सनी प्रोटीन्स तयार झालेले असतात, त्यामुळे प्रोटीन्स आर ऑल्सो डायपोलार आयन्स. त्यामुळे प्रोटीन्ससुद्धा कसे असतात? डायपोलार आयन्स असतात. ॲट दी आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. आयसो मीन्स सेम. ओके, सो दॅट इज द सम ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस इज इक्वल टू द सम ऑफ द निगेटिव्ह चार्जेस. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज त्यांच्यावरती येतात. सो द नेट चार्ज इज 0. पॉझिटिव्ह आणि तेवढेच निगेटिव्ह असल्यामुळे नेट चार्ज असतो तो 0 तयार होतो. सी हिअर दिस स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर बघा, यामध्ये हा जो कार्बॉक्झिल ग्रुप आहे, इट हॅज कॅपॅसिटी टू डोनेट द हायड्रोजन. आणि तो हायड्रोजन कुठे येतो? ॲमिनो ग्रुपकडे येतो. सो इट हॅज अ NH3. अजून एक H इथे ॲड होतो, त्यामुळे इथे हायड्रोजन निघून गेल्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज आला. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज आला. इथे निगेटिव्ह चार्ज आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्यामुळे दोन्ही पोलार आयन्स मीन्स निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह बोथ आर प्रेझेंट ऑन द सेम स्ट्रक्चर. सो इट इज डायपोलार आयन्स. त्यामुळे याला डायपोलार आयन्स म्हटलं जातं. सी हिअर NH3 becomes positive, means cation, and here is this oxygen is means this carboxyl group is it has a negative, so it is anion. Okay, so amino acids has both basic amino group and acidic carboxyl group. So internal transfer of a hydrogen ion from carboxyl group
टू अॅमिनो ग्रुप रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ झिटर आयन और डायपोलार आयन्स. आणि अशा झिटर आयन्समुळेच प्रोटीनसुद्धा डायपोलार इन नेचर असतात. आयसो इलेक्ट्रिसिटी त्यांच्यामध्ये फॉर्म होते. Then in proteins, amino acids are linked together by peptide bonds which join the carboxyl group of one amino acid residue to the amino group of another residue. आता जेव्हा amino acids पासून पॉलीपेप्टाइड चेन तयार होत असते तेव्हा त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. दिस इज द पेप्टाइड बॉन्ड. In proteins, amino acids are linked together by peptide बॉन्ड. हेच आपण कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड जॉईन करत होता आणि इथे प्रोटीन्समध्ये पेप्टाइड बॉन्ड्स मोनो जे युनिट्स आहेत, मोनोमर्स आहेत, त्यांना जॉईन करतो. इथे मोनोमर म्हणजे एक ॲमिनो ॲसिड झालं. वी जॉईन द कार्बॉक्सिल ग्रुप ऑफ वन ॲमिनो ॲसिड्स. मग यांचं जॉईनिंग कसं असतं तर हे एक ॲमिनो ॲसिड आहे आणि हे दुसरं ॲमिनो ॲसिड्स आहे. तर या ॲमिनो ॲसिडचा हा जो कार्बॉक्सिल ग्रुप आहे, दिस कार्बॉक्सिल ग्रुप ऑफ वन ॲमिनो ॲसिड रेसिड्यू टू द ॲमिनो ग्रुप ऑफ अनदर रेसिड्यू. ॲमिनो ग्रुप म्हणजे हा ग्रुप. आता रेसिड्यू म्हणजेच काय तर जेव्हा फॉर्मेशन होत असते ॲमिनो ॲसिड्स, दोन ॲमिनो ॲसिड्स एकमेकांमध्ये बाइंड होतात तेव्हा वॉटर मॉलिक्यूल लॉस होतो. COOH याच्यामधला एक हायड्रोजन, एक ऑक्सिजन आणि NH2 ग्रुपमधला एक हायड्रोजन असा H2O वॉटर लॉस्ट होतं. आणि हे जे शिल्लक राहिलेलं ॲमिनो ॲसिड असतात दीज आर रेसिड्यू. त्याला रेसिड्यू म्हणायचं. आणि त्यांच्यामध्ये असं एक पेप्टाइड लिंक मीन्स पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो. इथे एक पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झालेला आहे वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट करून. इट इज डायपेप्टाइड चेन. आता दोन ॲमिनो ॲसिड्स एकमेकांना बाइंड झाले आहेत म्हणून डायपेप्टाइड चेन. असे बरेच ॲमिनो ॲसिड्स जेव्हा एकमेकांना बाइंड होत जातात देन इट इज पॉलीपेप्टाइड चेन. Then a protein molecule consists of one or more polypeptide chains. आता ही एक पॉलीपेप्टाइड चेन आहे. सिंगल स्ट्रिंग आहे. त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स ग्लायसिन असेल, व्हॅलिन असेल, असे बरेच ॲमिनो ॲसिड्स इथे काय झालेले आहेत एकमेकांना जॉईंट झालेले आहेत. मग काही कॉम्प्लेक्स जी प्रोटीन्स असतात त्यांच्यामध्ये एक ही जी पॉलीपेप्टाइड चेन आहे ती त्याला अजून एक पॉलीपेप्टाइड चेन अटॅच्ड होते. मग त्यासाठी इथे एक बॉन्ड असतो. दॅट बॉन्ड इज डायसल्फाईड बॉन्ड. डायसल्फाईड बॉन्ड असतो आणि त्याच्यामुळे एक कॉम्प्लेक्सिटी त्या स्ट्रक्चरला फॉर्म झालेली असते. सो इट इज पॉलीपेप्टाइड चेन. Then proteins are heteropolymers. Hetero means different. Heteropolymers containing strings of amino acids. प्रोटीन्स हे हेट्रोपॉलिमर्स आहे. त्यांच्यामध्ये बरेच आपल्याला स्ट्रक्चर्स दिसून येतात. सो प्रोटीन स्ट्रक्चर इज डिस्क्राइब ॲज 4 लेवल्स. प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. So the first is the primary structure. It is linear sequence of amino acid. हा एक linear sequence आहे means it is a simple polypeptide chain. Polymers of the amino acids. इथे आपल्याला जस्ट काय दिसत आहेत polymers of the amino acid. त्यामुळे प्रोटीन्सची सिम्पल डेफिनेशन काय आहे प्रोटीन्स आर पॉलिमर्स ऑफ ॲमिनो ॲसिड्स. मग या सिम्पल स्ट्रक्चरमध्ये हे जे वेगवेगळे ॲमिनो ॲसिड्स आहेत ते एकमेकांना बाइंड झालेले आहेत आणि एक एंड असतो तो ॲमिनो एंड असतो एन टर्मिनल, त्याला एन टर्मिनल म्हणतात. आणि दुसरा जो एंड असतो तो कार्बॉक्सिल ग्रुपने एंड होतो. सो इट इज सी टर्मिनल. ओके. सो द फर्स्ट ॲमिनो ॲसिड इज कॉल्ड ॲज एन टर्मिनल and last amino acid is called as C-terminal amino acids. त्यामुळे पॉलीपेप्टाइड चेनमधला एक एंड असतो तो एन टर्मिनल असतो आणि दुसरा एंड असतो तो सी टर्मिनल असतो. त्यामुळे हे जे सिंगल जी स्ट्रिंग आहे इट इज प्रायमरी स्ट्रक्चर of the protein. Then the secondary structure. Some proteins such as keratin of hair. आपल्या हेअरमध्ये असणारं जे आपल्या केसांमध्ये असणारं जे प्रोटीन असतं ते केरॅटिन प्रोटीन असतं. कन्सिस्ट ऑफ पॉलीपेप्टाइड चेन्स अरेंज लाईक अ स्पायरल हेलिक्स. आता हे जे प्रोटीन आहे जे पॉलीपेप्टाइड एक चेन तयार झालेली
होती ती एका स्पायरल फॉर्ममध्ये, म्हणजे एखादा जिना जसा असतो, रिव्हॉल्विंग स्टेअर केसेस जशा असतात, तसं यांचं हे स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं. स्पायरल हेलिक्ससारखं स्ट्रक्चर फॉर्म होतं. सच स्पायरल्स आर इन सम केसेस राईट हँडेड कॉल्ड अल्फा हेलिक्स. काहींमध्ये राईट हँडेड असतं, दॅट सच राईट हँडेड स्ट्रक्चर इज अल्फा हेलिक्स, त्याला अल्फा हेलिक्स म्हणतात. आणि काहींमध्ये लेफ्ट हँडेड असतं, त्याला बीटा हेलिक्स म्हणतात. सो द स्पायरल कॉन्फिगरेशन इज हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड. आणि असं हे स्पायरलचे कॉन्फिगरेशन आहे ते आपण बघू शकतो. हे जे कॉन्फिगरेशन आहे, तर हे जे एकमेकांना होल्ड होऊन राहिलेले आहेत, ही जी एक स्प्रिंग आहे ती एकमेकांना बाइंड होऊन राहिलेली आहे, ती कशामुळे बाइंड झालेली आहे, तर इथे हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे, त्याच्यामुळे ती बाइंड होऊन राहिलेली आहे. आणि हे जे स्पायरल हेलिक्स फॉर्ममधले जे प्रोटीन्स असतात, तर त्यांच्यामधला ॲमिनो ॲसिडचा जो सिक्वेन्स आहे, द सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड्स इन द पॉलीपेप्टाइड चेन ऑल्सो डिटरमाइन्स द लोकेशन ऑफ इट्स बेंड. पॉलीपेप्टाइडचा जो सिक्वेन्स आहे त्यानुसार कुठे हे प्रोटीनची जी लाँग स्ट्रिंग आहे ती कुठे बेंड होणार, कुठे फोल्ड होणार, अँड ऑल्सो द पोझिशन ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स, कुठे हायड्रोजन बॉन्ड्स फॉर्म होणार, हे सगळं ॲमिनो ॲसिडचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. In some proteins, 2 or more peptide chains are linked together by intermolecular hydrogen bonds. या स्ट्रक्चरमध्ये आपण बघू शकतो हे जे बॉन्ड्स आहेत these are intermolecular hydrogen bonds. Such structures are called pleated sheet. त्याला प्लेटेड शीट म्हणायचं. प्लेटेड शीट स्ट्रक्चर इज फाउंड इन प्रोटीन ऑफ सिल्क फायबर्स. जे सिल्क आपण यूज करतो त्याच्यामधलं जे प्रोटीन आहे ते हे असं प्लेटेड प्रोटीन असतं. दिस इज द बीटा प्लेटेड शीट. याला बीटा प्लेटेड शीट म्हणतात. Then the tertiary structure. In large proteins such as myoglobin and some enzymes, पेप्टाइड चेन्स आर मच लूप. त्यांच्यामध्ये ज्या लाँग पेप्टाइड चेन्स असतात त्यांच्यामध्ये लूपिंग येतं, कारण ते एखादा दोरा असेल, तो जो खूप मोठा दोरा असेल तर त्याच्यामध्ये लूप्स फॉर्म होतात. तसंच स्ट्रक्चर यांच्यामध्ये होतं. ह्या लाँग पॉलीपेप्टाइड चेन्स असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये लूपिंग फॉर्म होतं, ट्विस्टिंग फॉर्म होतं, अँड फोल्डेड बॅक ऑन दॅमसेल्स, स्वतःवरतीच फोल्ड होत जातात ड्यू टू फॉर्मेशन ऑफ डायसल्फाइड बॉन्ड्स. डायसल्फाइड बॉन्डच्या फॉर्मेशनमध्ये, सपोज ही एक पॉलीपेप्टाइड चेन आहे, ही दुसरी पॉलीपेप्टाइड चेन आहे, तर यांच्यामध्ये एक डायसल्फाइड बॉन्ड तयार होतो. ओके, तर त्यांच्यामुळे लूपिंग येतं. सच लूप्स अँड बेंड्स गिव्ह द प्रोटीन अ टर्शरी स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे, टर्शरी स्ट्रक्चर आहे. सी हियर, दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर, सिक्वेन्स ऑफ ए चेन ऑफ ॲमिनो ॲसिड. इथे एक सिक्वेन्स आहे ॲमिनो ॲसिडचा आणि अशी ही लाँग चेन तयार होत जाते. मग त्यामध्ये त्याला हेलिक्स फॉर्म होतात, काहीमध्ये प्लीटेड शीट फॉर्म होतात आणि असं स्ट्रक्चर मग एकमेकांना बाइंड होतं. सी हियर अल्फा हेलिक्स, त्याच्यामध्ये दिसून येते आपल्याला इथे अल्फा हेलिक्स आहे आणि इथे बीटा प्लेटेड शीट्स आहेत. सो दे फॉर्म अ टर्शरी प्रोटीन स्ट्रक्चर अँड दिस टर्शरी प्रोटीन स्ट्रक्चर इज 3 डायमेन्शनल. कारण एक राऊंड फॉर्म झालेला असतो, एकमेकांवरती फोल्ड होऊन त्यांना एक 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन आलेलं असतं. आणि असे जे टर्शरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं, सच स्ट्रक्चरी स्ट्रक्चर इज ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर मेनी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोटीन्स सच ॲज एन्झाम्स. आता आपण बघतो वेगवेगळ्या रिॲक्शन्स ॲक्सेलरेट करण्यासाठी एन्झाम्सची गरज असते आणि हे जे एन्झाम्स असतात ते स्पेसिफिक इन नेचर असतात. आणि हेच आपण एन्झाम्सचा पॉईंट याच टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पुढे स्टडी करणार आहोत. त्यामुळे जे बायोलॉजिकली आपल्याला ॲक्टिव्ह दिसतात ती टर्शरी प्रोटीन्स असतात. Then quaternary proteins. It found only in multimeric proteins. Multi means many. Okay, multimeric proteins which consist of more than one polypeptide chains. असे जे quaternary proteins असतात ते more than one, एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन्सनी तयार झालेले असतात. Each polypeptide develops its own tertiary structure and functions as subunit. इथे प्रत्येक जी पॉलीपेप्टाइड चेन आहे तर ती एक टर्शरी स्ट्रक्चर फॉर्म करतात. हे एक टर्शरी स्ट्रक्चर आहे, हे दुसरं, तिसरं, चौथं, 1 2 3 4 असे 4 टाईप्सचे टर्शरी स्ट्रक्चर्स आहेत. अँड फंक्शन ॲज अ सब युनिट्स, अँड ते ॲज अ एक
सिंगल युनिट म्हणून ते फंक्शन करत असतात आणि त्यांच्यामधले हे टर्शरी स्ट्रक्चर आहे ते ॲज अ सब युनिट म्हणून फंक्शन करत असतात. सो डिफरंट सब युनिट्स बॅक टुगेदर टू अटेन quaternary structure. For example, hemoglobin. The best known example of the quaternary protein is hemoglobin, जे आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतं, जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. सो सच हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ 4 सब युनिट्स. एक 4 सब युनिट्सनी बनलेलं असतं. 1, 2, 3 अँड 4. सो 2 आर अल्फा सब युनिट्स. यांच्यामधले जे 2 आहेत ते अल्फा सब युनिट्स आहेत. सी these 2 are alpha subunits and 2 are beta subunits. Together constitute the hemoglobin Hb, beta 2 alpha 2. Okay, so see here, this is primary structure, then secondary structure, then tertiary structure, and this tertiary structure finally form a quaternary structure. And the best known example of quaternary protein is hemoglobin. See here, these are levels of folding of protein in hemoglobin. हे परत आपण या डायग्राम थ्रू स्टडी करूया. अल्फा पेप्टाइड, दिस इज अल्फा पेप्टाइड, इट फॉर्म सेकंडरी फोल्डिंग, त्याला हिम ग्रुप अटॅच झाला, सो इट इज अल्फा एच बी, टर्शरी प्रोटीन. हियर बीटा पेप्टाइड, सेकंडरी फोल्डिंग, त्याला पण हिम ग्रुप अटॅच झाला, देन इट इज टर्शरी फोल्डिंग अँड इट फायनली फॉर्म अ कॉटनरी फोल्डिंग. त्याने फायनली एक कॉटनरी फोल्डिंग फॉर्म केलेलं आहे. सो दीज फोर्स आर दी डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ दी प्रोटीन्स. त्यापैकी फर्स्ट जे प्रायमरी प्रोटीन आहे, इट हॅज अ सिंगल चेन. देन द सेकंड इज सेकंडरी स्ट्रक्चर, त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. जे हेलिक्स फॉर्ममध्ये असतं त्याचे एक्झाम्पल आहे केरॅटिन, जे आपल्या हेअरमध्ये प्रेझेंट असतं प्रोटीन. त्यानंतर दुसरं जे प्लेटेड शीटमधले प्रोटीन्स असतात सेकंडरी, त्याचे एक्झाम्पल आहे सिल्कमध्ये प्रेझेंट असणारं प्रोटीन. आफ्टर दॅट टर्शरी प्रोटीन्स, इट हॅज अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स. एन्झाम्स वगैरे जे आहेत ते टर्शरी प्रोटीन्स आहेत. दीज आर बायोलॉजिकली ॲक्टिव्ह प्रोटीन्स. अँड द फोर्थ इज दी quaternary proteins. These proteins are the best known example of such quaternary protein is hemoglobin. Okay, so this is all about the proteins. Thank you.